आवाज येतोय ना? चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. नवीन विषयाला प्रारंभ करतो आपण. विषयाचा आवाका पण खूप मोठा आहे आणि विषयाचं शीर्षकसुद्धा खूप मोठं आहे. वैदिक धर्मसंस्कृती आणि रामायणातील धर्मसंस्कृती असा विषयाचा आवाका आहे. सुरुवातीला मी वैदिक तत्त्वज्ञान असं खरं म्हणजे टाकलं होतं, पण एक क्षणभर विचार केला, एकदम तत्त्वज्ञान वगैरे म्हटलं की आधी श्रोत्यांची संख्या कमी अजूनच रोडावेल. मग संस्कृती वगैरे असं जरा घातलं की हां बाबा ठीक आहे, काय बघूया, असं तरी निदान विचार केला जाईल. माझं सगळं लिखित स्वरूपाचं झालं, हस्तलिखित तयार, आणि मी माझ्या गुरुजींना वाचायला म्हणून पाठवून दिलं. आणि आज सकाळपर्यंतसुद्धा काही त्यांचा निरोपच नाही आला. म्हटल्यावर मग जरा धडधड झाली. म्हटलं बापरे, आपण विषय नीट मांडला ना, आपल्याकडनं काही मागे पुढे तर राहिलं नाही आहे ना. मग मीच फोन केला न राहून की काय झालं, म्हणजे तुम्ही वाचलं का किंवा काय. मग ते हसले. हां अगं मी वाचलं, मी फोन करायला विसरलो चुकून माझ्या बाकी याच्यात. बाकी सगळं उत्तम, पण एक वाक्य सांगतो तुला की ते लिखित आहे म्हणून ठीक आहे, पण पुस्तक वाचल्यासारखं होऊ दे नको. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा, ये हृदयीचे ते हृदयी घातले. मला वाटतं एवढं बास आहे तुझ्यासाठी. म्हणलं जी गुरुजी. तर आज त्यांचा आशीर्वाद म्हणजे असा ताजा मिळाला आहे. त्यामुळे आपण विषयाला प्रारंभ करूया. आता वैदिक धर्मसंस्कृती आणि रामायणातली धर्मसंस्कृती. वस्तुतः असं आहे की वैदिक कालखंड आणि रामायणाचा कालखंड ह्यात फार काही अंतर नाही आहे, लगेचच तो कालखंड आहे. पण कसं असतं की एक लक्षात घ्या की तोपर्यंत मानवी समाज आकाराला येत होता. म्हणजे जसं आपण म्हणतो की नद्यांच्या जवळजवळ जिथे कुठे सुपीक प्रदेश असेल अशा भागांमध्ये थोडे समूहानी गटांनी वगैरे असे लोक राहत होते. ज्याला आपण म्हणतो काही भूभागावर एकत्र मानवी समूह नुसते राहत होते, ज्याला काही आकार आलेला नव्हता वास्तवात. आणि मग जसजसं एकमेकांमध्ये देवाणघेवाण सुरू झाली आणि हळूहळू भाषेचा उगम झाला, भाषा समृद्ध झाली, त्याच्यातनं संस्कृती तयार झाली. आणि संस्कृतीमुळे मग आचार विचार ह्या गोष्टी निर्माण झाल्या, नीती अनीती ह्या गोष्टी निर्माण झाल्या. आणि मग असं होत राष्ट्र निर्माण झालं. म्हणजे एक साधा मानव समूह, तिथून त्याचा झाला समाज, समाजात निर्माण झाली संस्कृती, संस्कृतीतून तयार झालं राष्ट्र. आता आपल्याकडे म्हटलं जातं की देवनिर्मितम देशम. ही जी भारतभूमी आहे ती देवांनी निर्माण केलेली देवनिर्मितम आहे. आणि ह्या भूमीचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या भूमीचा संपूर्ण जो प्राणाधार म्हणतो ना, पंचप्राण जर काय असतील तर तो धर्म आहे. आपल्या भूमीचं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण काय असेल तर इथे धर्म नांदतो. धर्माला फार महत्त्व आहे आणि जीवनाची जेवढी म्हणून अंग असतील त्या सगळ्याला धर्माने स्पर्श केलेला आहे. आणि आजही या वैदिक संस्कृतीची पाळंमुळं घट्ट रोवू नये. कितीतरी जगाच्या पाठीवर कितीतरी संस्कृती उदयाला आल्या, काळाच्या ओघात नष्टही झाल्या. कितीतरी मानव समूह आणि विरुद्ध विचारांचा प्रवाह समाजामध्ये निर्माण करणारे समूह असेही आले, काळाच्या ओघात नष्ट झाले.
पण आणि कितीतरी आक्रमणं झाली. जवळपास गेल्या भागात जर 150 वर्ष वगैरे त्याच्याही आधी म्हणजे कितीतरी शतकानुशतकं या भूमीनं आक्रमणाचा वरवंटा अनुभवला. अग्नितांडवात कितीतरी ग्रंथ जाळले गेले. अतिशय म्हणजे कितीतरी दुर्मिळ असे ग्रंथ त्या अग्नितांडवाच्या भक्षस्थानी पडले. कितीतरी मोठमोठी विद्यापीठं गुरुकुलं नष्ट झाली. असं सगळं असताना सुद्धा आपल्याला एक गोष्ट लक्षात आली का की आपण सोशल मीडियावर बघितलं असेल तर तो देवव्रत रेखे नगरचा जो मुलगा, आता मुलगा म्हणू नये कारण ते वेदशास्त्र संपन्न आहेत आणि त्यांनी दंडपारायणाचं इतकं अवघड असं जे गोष्ट आहे ती त्यांनी 50 दिवसात करून दाखवली आहे. म्हणजे आत्ताच्या भाषेत तुम्ही म्हणाल तर रेकॉर्ड ब्रेक करून दाखवलं आहे. काशीमध्ये राहून त्यांनी 50 दिवसामध्ये यजुर्वेदाचा जो दंडपारायण हा भाग असतो तो त्यांनी करून दाखवला. म्हणजे आत्ताच्या जेंझीच्या युगामध्ये सुद्धा त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की आजही आपली वैदिक संस्कृती ही टिकून आहे आणि ह्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. तर ही जी आपली संस्कृती किंवा इथला जो तत्वज्ञानाचा विचार जो आहे त्याचा पहिला आविष्कार हा वेदवाङ्मयामध्ये झाला आहे. सगळ्यात पहिलं भारतीयांचं तत्वज्ञान सुरुवात कुठून झाली तर ती वेदवाङ्मयातून झालेली आहे. त्यानंतरचा टप्पा आहे ब्राह्मण आहेत, मग उपनिषद आहेत, उपनिषदांनंतर दर्शनशास्त्र ही बरीच अलीकडची आहेत. पण सगळ्यात पहिलं जर असेल तर ते वेद आणि त्याच्यातही सगळ्यात क्रमाने आद्य जर असेल तो म्हणजे ऋग्वेद. तर वेद हे अपौरुषेय आहे. ते कुठल्या ऋषींनी बसून रचलेले वगैरे नाहीत, तर वेद हे ऋषींना श्रवणाद्वारे म्हणजे त्यांना आकाशातून आकाशवाणी झालेली आणि त्याच्यातनं त्यांनी ती पुढील काळात जेव्हा लिखित संस्कृती उदयाला आली तिथून पुढे त्याचं लेखन वगैरे ह्या इत्यादी गोष्टी घडल्या. पण तोपर्यंत मौखिक असं आणि हे गोष्ट लक्षात येते का आपल्या की पिढ्यानुपिढ्या आपल्याकडे ही मौखिक परंपरा होती म्हणून ती टिकून राहिली. लिखित गोष्टी जरी भक्षस्थानी पडल्या अग्नीच्या तरी एकमेकांशी जो संपर्क आणि जो वाणीतून झालेला संस्कार आहे तो दीर्घकाळ टिकून राहिलेला आहे. आता आपण AI करून इतके ओरडतो, पण आय करायची वेळ होणार आहे पुढील काळात. कारण AI ह्याला स्वतःची बुद्धी नाही आहे. आजच सकाळ वृत्तपत्र तुम्ही पाहिलं असेल, अग्रलेखाच्या शेजारीच एकांचा लेख आहे या AIच्या संदर्भातला. जस्ट मी दुपारी क्लासमधनं घरी आल्यावर तेवढंच फक्त वरचं जे आहे ना बोल्ड टाईपमधलं तेवढंच वाचलं आणि निघून आले. वस्तुस्थिती आहे कारण ती कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवनिर्मितच आहे ना, तिची निर्मितीच मुळात मानवाने केली आहे आणि जे कष्टसाध्य आहे ते कधीही नष्ट होत नाही. जिथे कष्ट ते नष्ट होत नाही आणि जे कष्टसाध्यच नाही ते नष्ट होतं. आपल्याला लगेच सगळं फटाफट इझीच्या मागे जितके लागू तर तितके ते पटकन नष्ट होणार. आत्तासुद्धा या 10वी 12वीच्या परीक्षा चालू आहेत. तो मुलगा पेपर देऊन आला शेवटचा आणि पहिल्या पेपरचा जर त्याला काही विचारलं की गेलं नष्टच झालेलं असतं तोपर्यंत. कारण झटपट तेवढं घ्यायचं उतरवायचं विसरला तो. अशी परिस्थिती आहे. पण जे म्हणून कष्टसाध्य आहे, जे मौखिक परंपराने किती युग आता वेद म्हणजे किती हजार वर्षापूर्वीचा आजही म्हणजे आत्ता त्या काळात ते दंडपारायण झाले याचा अर्थ तुम्ही विचार करा हजारो वर्ष ही परंपरा मौखिक पद्धतीनं टिकून राहिली आहे. ह्याच्यासारखं जगातलं आश्चर्य कुठलं असू शकतं? हे जगातलं आश्चर्य. आणि म्हणूनच आपल्याकडे असं म्हणतात की वैदिक धर्म हा अखिल विश्वाला मार्गदर्शक ठरलेला आहे. कृण्वन्तो विश्वमार्यम अशी जणू काही प्रतिज्ञा ही ऋग्वेदाची आहे. म्हणजे ह्याचा अर्थ आर्य, याचा अर्थ सुसंस्कृत. सगळ्या जगाला आम्ही सुसंस्कृत करू किंवा आपण सुसंस्कृत करूया असं ऋग्वेदातलं वचन आहे. असो तर आपल्याकडे अशी ही परंपरा आहे की स्वामी विवेकानंदांचं एक सुंदर वचन आहे
त्यांचं म्हणणं असं आहे की समग्र मानव जातीचं आध्यात्मिकीकरण हे भारताच्या शाश्वत गीताचं ध्रुवपद आहे. म्हणजे कितीतरी भाषा आपल्याकडे, प्रादेशिक प्रांत कितीतरी आहेत, भाषांमध्ये वैविध्य आहे, चालीरीतींमध्ये वैविध्य आहे, अनेक नद्या आहेत, पवित्र नद्या आहेत, तीनही बाजूनी समुद्र आहे, अशी ही एकंदरीत संपूर्ण ज्याला म्हणतात ना वैभव संपन्न अशीच ही भूमी आहे. आणि हा पुण्यभूमीला, देवभूमीला, तपोभूमीला विवेकानंद म्हणतात की जगाच्या पाठीवर अशी कुठलीही भूमी नाही की जिला देवभूमी म्हटलं जातं, ते फक्त आपल्या भारतभूमीलाच म्हटलं जातं. आणि म्हणून आपल्याकडे तत्त्वचिंतन ही फावल्या वेळात करायची गोष्ट नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की जेव्हा मी MA ला होते, माझा तत्त्वज्ञानच विषय होता, तर पाश्चिमात्य जगामध्ये तत्त्वज्ञानाचा आधार तर्कशास्त्र आणि गणित विज्ञान आणि तर्कशास्त्र ह्याला धरून तत्त्वज्ञानाची मांडणी तिथे झालेली आहे. म्हणजे तिथे बुद्धिवाद आणि अनुभववाद असे 2 प्रकार पडतात. त्यांच्या तत्त्वज्ञानाचे एकूण 2च भाग आहेत. इकडे बुद्धिवाद आहे, इकडे अनुभववाद आहे. बुद्धिवादामध्ये जे तुम्हाला प्रत्यक्ष दिसतं त्याच्यावरच तुम्ही धरून चालणार. अनुभववादामध्ये कधीकधी ते गूढ अनुभूती या गोष्टींना थोडंफार तरी मानतात, थोड्या प्रमाणात मानतात. बस त्याच्या पलीकडे त्यांचं तत्त्वज्ञान झेप घेत नाही, कारण तिथे आत्मानुभूती वगैरे या गोष्टींचा काही स्थानच नाही. म्हणजे जसं प्रयोगशाळेत एखाद्या वैज्ञानिकांनी प्रयोग करावे तसे तिथले तत्त्ववेत्ते वेगळे बुद्धीचे प्रयोग करून बघायचे, तर्काच्या आधारावर ते काढून बघायचं, झालं तिथे त्यांचं तत्त्वज्ञान संपलं. पण तसं आपल्याकडे झालेलं नाही. आपल्याकडे प्रत्येक ऋषींची आत्मानुभूती आहे. प्रत्येक कालखंडात वेगळ्या तत्त्वचिंतकांनी स्वतःचा जरी एक स्वतंत्र विचार मांडला तरी त्याला एक जो आधार आहे तो संपूर्णपणे धर्माचा आधार आहे आणि त्याला धरून ते पुढे चाललेले आहेत. म्हणून माऊलींनी म्हणलं ना, मार्गाधारे वर्तावे विश्व मोहरे लावावे, की पूर्वसुरींना विचारतच ते पुढे गेलेले आहेत. त्यामुळे आता वैदिक कालखंडात कसं आहे बघा, की त्या काळातली सुद्धा आर्थिक जीवन हे अतिशय सुस्थिर होतं, सुख समृद्ध अशा पद्धतीचं होतं, विपुल गोधन होतं आणि नानाविध धान्यसुद्धा पिकवली जात होती. चाकाचा शोध लागलेला होता, त्यामुळे रथ होते, नंतर काय म्हणतो आपण घोडागाडी वगैरे अशा पद्धतीचे, किंवा बैलगाडी, घोडागाडी या सगळ्या होत्या. आणि उत्तम प्रकारे कृषीकर्म आपण बघितलंच आहे. ऋषींवरती बोलत होते तेव्हा गौतमांची स्वतःची कितीतरी मोठी भातशेती होती, भातशेती वगैरे होती. किंवा हे इक्ष्वाकू वंशातले जे राजे आहेत, सगळ्यात पहिल्यांदी ऊसाच्या शेतीचा शोध त्यांनी लावला, म्हणून ते इक्ष्वाकू. इक्षू म्हणजे ऊस, आणि ऊसाच्या शेतीचा सर्वप्रथम शोध ज्यांच्यामुळे लागला त्यांचे वंशज म्हणून इक्ष्वाकू राजा, त्याच्यापासून ते 2 वंश पुढे झाले. त्यातला एक निमी ते तिकडे मिथिलेला त्यांचा वंश झाला, आणि इकडे पुढे रघुराजांचा वंश झालेला आहे इक्ष्वाकूच्या पुढच्या काळात. असं सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की पक्की घरं पण होती, कापसापासून सुती वस्त्र करणं, रेशमाची वस्त्र, लोकरीची वस्त्र करणं, ही सगळी कला त्या काळात अवगत होती. सोन्यापासनं दागिने करणं, लोखंडापासनं नानाविध शस्त्रास्त्र करणं, ही सगळी कला आणि विद्या त्या काळामध्ये अवगत होती. वैदिक कालखंडामध्ये सुद्धा आजूबाजूच्या प्रदेशांमध्ये जाऊन व्यापार करणं या गोष्टीसुद्धा घडत होत्या, असे दाखले आहेत. तर एकूणच समाज जीवन हे छान सुस्थिर असं झालं. वैदिक सूक्त, ऋचा अथवा मंत्र हे निसर्ग शक्तींची प्रार्थना करणारे आहेत. सुरुवातीच्या काळात सगळ्यात महत्त्वाचं माणसासाठी काय असेल तर छान पाऊस पडणं, धान्य चांगलं पिकणं, ह्या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून जे ज्या निसर्ग देवता आहेत त्या सगळ्यांना प्रसन्न करून घेण्यासाठीची सूक्त, उषा सूक्त असेल, वर्षा सूक्त असेल, पृथ्वी सूक्त असेल, अशा पद्धतीची सूक्त ही त्या काळामध्ये वैदिक ऋषींनीसुद्धा रचलेली आहेत. ऋग्वेद या सामासिक पदातील ऋक् म्हणजे ऋचा, याचा अर्थ आहे पद्यात्मक मंत्र म्हणजे ऋग्वेद. ऋग्वेदामध्ये एकूण 15 प्रकारचे छंद आहेत.
गायत्री, अनुष्ठुप, जगती, त्रिष्ठुप, पंक्ती, उष्णिक, बृहती असे ऋग्वेदात प्राधान्याने जे आले ते 7 छंद आहेत. ऋग्वेदात गायत्री या छंदामध्ये इतर छंदांपेक्षा जास्तीत जास्त म्हणजे 2450 ऋचा रचलेल्या आहेत. ऋग्वेदाची पहिली ऋचा सुद्धा याच छंदामध्ये गायत्री छंदामध्ये आहे. अनुष्ठुप छंद हा वेद उत्तर वाङ्मयामध्ये सगळ्यात प्रथम रामायणामध्ये आलेला आहे. आपण ती घटना बघितली वाल्मिकींचं निरूपण करताना की ब्रह्मदेवांनी त्यांना म्हटलं की अरे तुझी छंदोबद्ध रचना आहे, ह्याच्यामध्ये तू आता रामचरित्र लिहायला सुरुवात कर. वेदानंतरचं पहिली रचना आणि म्हणून काही वेळेला आपण रामायणाला पंचमवेद असं म्हणजे गोस्वामी तुलसीदासांनी रामायणाला पंचमवेद असं मानलेलं आहे. आता वेद या वेदामधली ऋत ही संकल्पना आहे. ऋत ही संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे. ऋत म्हणजे काय तर विश्वामधल्या परस्पर विरोधी शक्तींचा समतोल साधणे म्हणजे ऋत. विश्वाची सुव्यवस्थित चालणारी क्रिया म्हणजे ऋत. उदाहरणार्थ काय की रोज सूर्य ठराविक वेळेला उगवतोय, ठराविक वेळेला मावळतोय, चंद्र ठराविक वेळेला आकाशात येतोय, नद्या ठराविक गतीनं धावत आहेत, कधी कधी पूर येतात, कधी भूकंप होतात, पण एकूणच जी काही व्यवस्था आहे ती सगळी म्हणजे ऋत. आणि पिंडी ते ब्रह्मांडी किंवा ब्रह्मांडी ते पिंडी आपल्या श्वासाची गती ठराविक आहे. आपल्या संपूर्ण शरीरामध्ये सुयोग्य पद्धतीने रक्ताचा प्रवाह वाहतो आहे, हो की नाही. मग एखाद दिवशी श्वासाची गती कमी किंवा अधिक झाली की आपल्याला ताबडतोब दवाखान्यात जावं लागतं, कारण काहीतरी व्यवस्था बिघडली आहे बाबा. म्हणजे ही जी काही व्यवस्था चालू आहे, निसर्गाची व्यवस्था असेल, आपल्या शरीराची व्यवस्था असेल किंवा ब्रह्मांडाची व्यवस्था असेल, ही संपूर्ण व्यवस्था म्हणजे ऋत. त्याला जे नाव दिलं आहे ते म्हणजे ऋत. एखाद दिवशी गुरुला वाटलं आपण घराघरा फिरावा असं नाही ना होत, तो त्याच्याच गतीने फिरेल, चंद्र त्याच्याच गतीने फिरेल. शनीला इच्छा झाली जरा मारूया पटकन एक गिरकी असं होत नाही, तो त्याच्याच गतीने फिरेल. ही जी काही सगळी गती तर ती रू ह्याच्यानी गतिदर्शक असा तो शब्द आहे. आणि ऋत हा संपूर्णपणे वर्तनवाचक शब्द आहे. म्हणजे त्या गतीला दिलेला एक विशिष्ट नियम म्हणजे ऋत, की ज्यांना त्यांना आपल्या आपल्या नियमातच राहायचं आणि नियमानुसार चालायचं म्हणून तो ऋत. तर पुढील काळात मग ऋत आणि धर्म हे समानार्थक वापरले जाऊ लागले. धर्म हा शब्द धर्म ध्रुव या धातूपासून झाला. धर्म म्हणजे धारणा करणारा तो धर्म. धारणा धर्म इत्याहू धर्मो धारयते प्रजा महाभारतातलं वचन आहे. तर मनुस्मृतीमध्ये म्हटलं आहे वेदो अखिलो धर्ममूलम. आणि याज्ञवल्क्य म्हणाले की श्रुती स्मृती सदाचारद्वारा आत्मदर्शन करून घेणे हा सर्वोच्च असा धर्म आहे. वेद असं म्हणतात आचार परमो धर्म. एकदा गंमत अशी झाली की आमचा असाच तत्त्वज्ञानाचा तास चालू असताना सहज आमच्या बाईंना म्हणजे अशीच आमची मजा करावी किंवा काहीतरी सहज परीक्षा घ्यावी म्हणून त्यांनी असं सांगितलं, हे बघा म्हणे मी धर्मावर आता तुमच्याशी इतकं व्याख्यान दिलं, काल तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजावून सांगितल्या, तुमच्यापैकी कोणीतरी मला मनाने सांगायचं, तुमच्या मनाने सांगायचं काय वाटतं तुम्हाला धर्म म्हणजे काय असू शकेल. ह्या सगळ्या व्याख्या बाजूला ठेवायच्या, यातली एकही व्याख्या तुम्ही सांगायची नाही, तुमच्या मनाने तुम्ही व्याख्या सांगायची की धर्माची काय व्याख्या असू शकेल. कारण कितीतरी विचारवंतांच्या तत्ववेत्यांच्या धर्मावरच्या व्याख्या आमच्याकडनं सगळ्या लिहून घेतल्या होत्या. वर्ग सगळा शांत झाला. एक 2-5 मिनटं गेली आणि मी फक्त गालातल्या गालात हसले तर त्यांचं माझ्याकडे लक्ष गेलं, ही का हसली. मग त्यामुळे तू का हसलीस, राहू बी, बोल तुला काय वाटतं धर्म म्हणजे काय. म्हणजे मला तरी असं वाटतं की जो सत्सद विवेक बुद्धीला प्रेरणा देतो तो धर्म. काय करूया काय नको करूया, हे बरं वाटतंय का, हे चुकीचं वाटतंय का, हे जे आतल्या आत विचारांचं जे आंदोलन चालू असेल त्यातल्या योग्य विचाराला जो पुढे जायला ग्रीन सिग्नल देतो आत्ताच्या भाषेत म्हणजे तो धर्म. बाई म्हणले अरे वा छानच वाक्य आहे की. म्हणलं हां चला सुटलो. तर सत्सद विवेकाला, विवेक म्हणजे विचार वेळेत करावा.
दीर्घसूत्रीपणा असून चालणार नाही. आज मला वाटलं आता ना उद्यापासून जरा आपण व्यायाम करूया, उद्यापासून जरा ना एक गीतेचे 5 श्लोक तरी किमान वाचूया, एखादं पान तरी पुस्तकाचं वाचूया किंवा काहीतरी लिखाण करूया, हो की नाही, रोज काहीतरी लिहावं असं म्हटलेलं आहे समर्थांनी. पण म्हणतो आपण खूप अगदी त्या क्षणाला तीव्र विचार येतो की काहीतरी तरी लिहूयाच बरं का, नाही तर मग आपल्याला हातात पेन धरून लिहायची पण हे हळूहळू निघून जाईल. जेव्हा आपण एखादी गोष्ट करायचे बंद होतो तर तो अवयव पण आपल्यासाठी निष्क्रिय व्हायला लागतो. मग त्या पेनाने अक्षर पण सहीसुद्धा नीट येत नाही, अक्षर तर लांबच राहिलं. तर त्यामुळे मग तो दीर्घसूत्रीपणा जो झाला मग तो निश्चय होऊ शकत नाही. म्हणून विचार वेळेत करावा, त्याला म्हणायचं विवेक, आणि त्या विवेकाला जे प्राधान्य देतो त्याला म्हणायचं धर्म. इतकी साधी सरळ धर्माची व्याख्या आहे. तर हा वैदिक जो धर्म आहे तो वैदिक धर्म हा वैश्विक धर्म आहे. म्हणजे विश्वामधले जे जे समस्त प्राणी मात्र जे जे भेटे भूत ते ते मानावे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा, असं माऊलींनी म्हणलं. त्याप्रमाणे हे विश्वाची माझे घर, हे सगळं जे वसुधैव कुटुंबकम हे सगळे माझे आहेत, माझे आप्त स्वकीय हे सगळे माझे, अख्खं विश्वच माझं आहे असं मानणं हा आपला वैदिक धर्म आहे. आणि ह्याची प्रचिती आपल्याला कुठे आली? शिकागोमध्ये आली. जेव्हा स्वामी विवेकानंद सर्वधर्म परिषदेमध्ये हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करायला गेले, एका वाक्यामध्ये त्यांनी संपूर्ण विश्वाला आलिंगन घातलं. माय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. तिथेही माय म्हणलं, माय सिस्टर्स अँड ब्रदर्स. तिथे अख्ख्या विश्वाला एका वाक्यात स्वामीजींनी आलिंगन घातलं आणि ते विश्ववंद्यच झालं. असो तर विशाल हृदय आत्मवत सर्वभूतेषु ही शिकवण आपल्याला वैदिक धर्मानं दिली आहे. तर रामराज्य काय आहे? तर ही जी मी वृत्त संकल्पना स्पष्ट केली त्या वृत्त संकल्पनांचं प्रत्यक्ष दर्शन म्हणजे रामराज्य आहे. वृत्त हे जर चिंतन असेल तर रामराज्य ही कृती आहे. रामराज्य हे त्याची अभिव्यक्ती आहे. तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग आहे, झाले रामराज्य काय उणे आम्हासी, धरणी धरी पीक गायी वोळल्या म्हैसी, स्वप्नी ही दुःख न देखवे डोळा, नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. म्हणून शिवबांच्या राज्याला आपण रामराज्याची उपमा देतो. म्हणजे शिवराज्याभिषेक झाल्यावर खरं म्हणजे तुकोबांनी गायलेला हा अभंग आहे की रामराज्याप्रमाणे आता ह्या शिवबाचं राज्य होणार आहे की जिथं विपुल सगळी काश्यपी म्हणजे ही जी भूमी आहे ती विपुल धनधान्य देत होती आणि सगळी व्यवस्था छान लागलेली होती. असो तर प्रभू रामचंद्रांच्याही आधीपासनं जे रघुवंशाचे राजे आहेत, रघुवंशातले राजे आहेत, त्यांनी जे अयोध्येवर राज्य शासन केलं त्याचं उत्तम आणि उत्कृष्ट दर्शन हे रघुवंशामध्ये कालिदासांनी केले. आणि अजून एक मजा सांगू का? पांडुरंग शास्त्री आठवड्यांचं अगदी छोटे खाणी पातळचं पुस्तक आहे त्या रघुवंशावर भाष्य रूपात लिहिलेलं बरं का. अगदी छोटे खाणी, भारतीय संस्कृती असंच त्याचं नाव आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जी वाक्य लिहिली आहेत अप्रतिम, मनावर कोरून ठेवावी असे वाक्य पांडुरंग शास्त्री आठवलेंनी लिहिली आहेत. ते म्हणतात की कालिदासांनी असं म्हटलंय, रघुवंशातील राजांची 7 पिढ्यांची तपश्चर्या होती, 7 पिढ्यांची तपश्चर्या होती. विशिष्ट जीवननिष्ठा स्वीकारून जीवन व्यतीत करायचा निर्धार या राजांचा होता. भारतीय संस्कृतीवर इक्ष्वाकू वंशातील राजांनी महान असे उपकार केले. समाजाची उन्नती होण्यासाठी सत्ताधीश, ऋषी, विचारवंत आणि सामान्य जनता हे सगळे एकत्र यावे लागतात एका विचाराने आणि त्यांच्यावर नैतिक अशी निष्ठा, नैतिक मूल्यांवर त्यांची निष्ठा असावी लागते. तेव्हाच पुढे जाऊन त्याची परिणिती ही रामराज्यामध्ये होते. म्हणजे रामराज्य हे एकट्या रामांचं राज्य असं म्हणता येईल का? नाही. त्याला आधार रघुवंशापासूनचा आहे. इतक्या पिढ्यांचा त्यांचा हा इतिहास आहे आणि रामराज्य हा त्याच्यावरचा मुकुटमणी आहे. गंगेचं अवतरण झालं
ते काय फक्त एका पिढीचं झालं का? 3-4 पिढ्या, अंशुमानापासून भगीरथापर्यंत 3-4 पिढ्यांची तपश्चर्या त्यात खर्ची पडली, तेव्हा गंगेचं अवतरण झालं. आणि तिला आता आपण भागीरथी म्हणतो आणि भगीरथ प्रयत्न असं आपण म्हणतो. पण त्याच्या आधीच्या पिढ्यांनी जे काही केलं त्याचं जे काही फलित आहे, फलश्रुती आहे, ती म्हणजे रामराज्य आहे. श्रीराम हे कुशल संघटक होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य असं होतं की जो जो कोणी त्यांच्या संपर्कामध्ये येईल त्यांच्या हृदयावर श्रीरामांनी राज्य केलेलं आहे. वर्तमान काळात सुद्धा धर्मपालनासाठी रामायणच जास्ती करून मार्गदर्शक आहे. मानवी जीवनात जेव्हा जेव्हा संघर्षांची परिस्थिती निर्माण झाली तेव्हा कर्तव्य काय करायचं, कुठली गोष्ट सोडून द्यायची, जीवनात आलेल्या संकटातून आपण स्वतःला कसं सावरायचं, ह्याचं जर मार्मिक शिक्षण हवं असेल तर रामायणाशिवाय दुसरा पर्याय नाही. जेव्हा जेव्हा आक्रमण झाली, सगळ्यात आधी भावार्थ रामायण निर्माण झालं, तिकडे तुलसीदासांचं रामचरितमानस निर्माण झालं आणि या सगळ्यांनी रामचरित्रातूनच प्रेरणा घेऊन संघर्षाला तोंड देत गेलेले आहेत. माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही म्हणायचं काही विचारच नाही, कारण रामांकडे काय आहे काय नाही याचाही विचार न करता त्यांनी केवळ धर्माच्या आधारावर आपला संघर्ष हा यशस्वीपणे करून दाखवलेला आहे. रामायण ज्या अयोध्या नगरीमध्ये घडलं त्या नगरीची महती अथर्व वेदामध्ये गायलेली आहे. अष्टचक्रा नवद्वारा देवानां पुर अयोध्या तस्यां हिरण्मया कोशः स्वर्गो ज्योतिषामृतः. म्हणजे तिला अष्टचक्र अशी आहे, गोलाकार आहे. अयोध्या नगरीची रचना ही गोलाकार आहे. तिच्या किल्ल्यांच्या भिंतीवर 8 अशी चक्रे जी संरक्षक अशी आहेत आणि तिचा जो कोश आहे तो जणू काही स्वर्गालाही लाजवेल असा कोश आहे. वाल्मिकींनी अयोध्येचं फार सुंदर वर्णन केलं आहे. ते गीत तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पुढे जाऊन गदिमांनी रचलेल्या शरयू तीरावरी अयोध्या मनोनिर्मित नगरी जवळपास आपल्या सगळ्यांनाच ते पाठ आहे. त्याचंसुद्धा पहिलं आणि प्रधान जे काही वैशिष्ट्य असेल, वैभव तर आहेत पण धर्मपरायणता, हो की नाही, स्त्रिया पतिव्रता, पुरुषही सात्विक आणि हे सगळे कसे आहेत तर धर्मपरायण असे आहेत. असो तर महाराज दशरथ असो आणि किंवा त्यांचा पुत्र राम हा संपूर्ण या रामायणाचा जो नायक आहे, तर या चारही भावंडांचं सुद्धा आपापसातलं प्रेम आहे. या सगळ्याचं मुख्य लक्षण काय आहे तर त्यावेळेची कुटुंब व्यवस्था. आता आपण सुरुवातीला जे पुढच्या महिन्यामध्ये प्रवचनाची हे करणार आहोत तो विषय असेल धर्म आणि अधर्म. वैदिक कालखंडातला धर्म, रामायणातील धर्म अधर्म, कारण धर्म अधर्माचं युद्ध झालेलं आहे ना ते, किंवा वैदिक काळात सुद्धा जी काही युद्ध झाली असतील त्याही कालखंडात युद्ध झाली तर ती युद्ध प्राधान्याने कशाची झाली, धर्माधर्माची झालेली आहेत. नीती अनितीचे संघर्ष झाले तर तो आपला विषय असेल. त्याच्यानंतरचा विषय काय असेल तर कुटुंब व्यवस्था. सगळ्या संपूर्ण व्यवस्थेचा पहिला मूलाधार जर कोण असेल तर तो म्हणजे कुटुंब. सुरुवात कुटुंबापासून होते ना, नंतर समाज, नंतर राष्ट्र, नंतर सगळं घडतं. आधी सुरुवात जर काय असेल तर ती कुटुंबापासून होते. आणि ऋग्वेद काळामध्ये पिता आणि माता या 2 शब्दांचा अर्थ काय आहे, द्यूलोक आणि पृथ्वी. पिता म्हणजे आकाश, माता म्हणजे पृथ्वी असा त्याचा अर्थ आहे. द्यूलोक आणि पृथ्वी अशा यांनी सन्मान किंवा गौरव पिता आणि माता यांचा केलेला आहे. आणि चतुर्विध आश्रम व्यवस्थेमध्ये गृहस्थ आश्रमाला सगळ्यात जास्त महत्त्व ऋग्वेदांनी पण मानलेलं आहे किंवा संपूर्ण वैदिक कालखंडात मानलं गेलेलं आहे. आदर्श गृहस्थाश्रमाचं वर्णन एका सुभाषितात फार सुंदर केलं आहे. सानंदम सदनम सुताश्च सुध्या कांता प्रियभाषिणी सन्मित्रम सदनम स्वयोषितिरती चाज्ञापरा सेवका आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनं मिष्टान्नपानं गृहे साधो संग उपासते सततम धन्यो गृहस्थाश्रम. गृहस्थाश्रम कसा असला पाहिजे याचं एक आदर्श चिंतन केलेलं आहे. कसा असला पाहिजे तर घरात आनंदी वातावरण असावं, हसतं खेळतं वातावरण असावं. म्हणजे करता पुरुष लॅच उघडून घरात आला तर काहीतरी भयान शांतता घरात आणि 5
5 मिनिटांनी करते, दणकन पुढ्यात आपटणार की काय अशी भीती त्याच्या पोटात असला नाही पाहिजे, असा गृहस्थाश्रम नक्कीच असावा. आणि आज्ञाधारक कन्यापुत्र असावेत. म्हणजे हे आता फक्त स्वप्नात शक्य आहे की काय असं वाटण्यासारखी घरोघरी खरोखर परिस्थिती आहे. म्हणजे आता परिस्थिती अशी की मुलं विचारत नाहीत, सांगून टाकतात. मी विचारायला नाही आलो आहे, सांगायला आलो आहे मी हे करणार आहे. म्हणजे आज्ञाधारकपणा वगैरे शब्द इथून पुढच्या कालखंडात बहुतेक करून शब्दकोशातच जातील. पुन्हा आज्ञाधारक असावेत, विवेकी असावे, गृहस्वामिनी ही प्रिय भाषिणी असावी, मित्रपरिवार असावा, छान धनधान्य असावं आणि हस्त खेळतं मस्त वातावरण असावं. सेवक आज्ञाधारक असावेत. आता आपल्याला त्यांच्या आज्ञेत जावं लागतं. हॅलो, मी 2 दिवस येणार नाही, तुमचं तुम्ही करून घ्या, भांडी जास्त ठेवू नका. हो, मला मेसेज पडला होता पूर्वी, मी शाळेत जेव्हा कामाला होते, आमच्या बाई म्हणजे कामावरच्या आमच्या बाईंचा मला मेसेज पडला होता, भांडी जास्त ठेवू नका, मी 2 दिवस येणार नाही आहे. आज्ञाधारक सेवक म्हणलं जी या तुम्ही केव्हा यायचं तेव्हा, मी बघते सगळं काय ते. असो, तर पती आणि पत्नीमध्ये प्रेम असावं, अतिथी सत्कार असावा, शिवपूजन असावं. शिवपूजन म्हणजे आराध्य दैवत जे कोणी असेल, घरात देवपूजा असावी सांगण्याचं तात्पर्य. उत्तम सुग्रास भोजन असावं. आता बेल दाबून माणूस घेतो, आपण त्याच्या हातात न घेतो, खातो पितो, कागद फेकून देतो. कुठलं सुग्रासन कुठलं काय. असो, आणि सत्पुरुषांचा संघ असावा. आता प्रत्यक्ष सत्पुरुषांचा संघ नसेल, सद्ग्रंथांचा संघ शक्य आहे. घरात एखादी ज्ञानेश्वरी, एखादी तुकोमांची गाथा सहज शक्य आहे. काही नाही तर एकनाथांचं भागवत किंवा भावार्थ रामायण सहज शक्य आहे. दासबोध अगदीच शक्य आहे. एक दासबोध जरी घरात असेल ना, संपूर्ण घर मस्त व्यवस्थापनामध्ये राहील. घराचं व्यवस्थापन जर सुयोग्य हवं असेल, दासबोध अतिशय आवश्यक आहे. न चुकता मूर्ख लक्षण नक्की वाचावं, म्हणजे मग आपल्या लक्षात येतं आपण हा मूर्खपणा किमान करूया नको. एवढं लक्षात येण्यापुरतं मूर्ख लक्षण रोज जरी वाचलं तरी थोडं थोडं शहाणपण यायला काही हरकत नाही. म्हणून दासबोध नक्की घरामध्ये असावा. संपूर्ण घराचं जे काही सुंदर असं चित्र तयार होईल ते दासबोधामुळे होईल, ह्यात अजिबात अतिशयोक्ती नाही. परिवार कसा असावा, परस्परातले संबंध कसे असावेत, आणि परिवारात अनेक व्यक्ती आहेत, त्यांच्यात अनेक स्वभावदोष असतील, पण त्या सगळ्यांना धरून कशी सांगड घालता येईल याचं जर मार्गदर्शन हवं असेल तर रामायणाशिवाय पर्याय नाही. किती प्रकारची लोकं, किती प्रकारच्या व्यक्तिरेखा, किती प्रकारची चित्रविचित्र विक्षिप्त लोकंसुद्धा रामायणामध्ये आहेत, पण त्या सगळ्यांची मिळून एक मोठ बांधून आदर्श प्रपंच कसा असावा हे रामायणातून रामचंद्रांनी दाखवून दिलेलं आहे. तर म्हणून समाजाची सुयोग्य धारणा गृहस्थाश्रमीच करू शकतात आणि जीवनमूल्याची प्रतिष्ठापना ही गृहस्थाश्रमातच शक्य होते, हे रामायणानं दाखवून दिलेलं आहे. फार सुंदर वाक्य मला एके ठिकाणी मिळालं की परिवाराचं अमृतत्व कशात असेल तर निस्वार्थ प्रेम, एकजूट आणि जिव्हाळा, त्याही पलीकडे जाऊन त्यागावर आधारलंय ते रामायण. म्हणजे हे तुला राहू दे, हे तुला घे, हे तुला घे, हे ज्याच्यातनं म्हणलं जातं ते रामायण. आणि सुईच्या टोकावरचंही मिळणार नाही हे ज्याच्यात म्हणलं जातं ते महाभारत. ते अजून संपतच नाही. आदल्या दिवशी बहीण राखी बांधते, दुसऱ्या दिवशी कोर्टाची तारीख असते, दादा माझा हिस्सा. दादा म्हणतो तुला सगळं देऊन झालंय, सोनं नाणं लग्नाचा खर्च, माझ्याकडे 1-1 रुपयाचा हिशोब मी लिहून ठेवला आहे, आता सुईच्या टोकावरचंही मिळणार नाही. हे महाभारत अजून संपतच नाही आहे. बिचारे व्यास एवढं लिहून दमले, आम्ही त्यांना एवढं अनुसरलं आहे की आम्ही थांबायलाच तयार नाही आहोत. असो, तर म्हणून रामायण ही त्यागावर आधारलेली संपूर्ण कृती आहे. सत्यनिष्ठा आणि त्याग हे रामायणाचं मूलभूत तत्व आहे. वैदिक शिक्षण संस्था आणि रामायण. शिक्षणाचा खरा अर्थ काय असेल तर प्रज्ञेचा विकास. हां, आम्ही मध्यंतरी प्रभात मंडळ म्हणून लागतं, त्यात एक चिंतन म्हणून एक सदर असतं, आवर्जून ऐकण्यासारखं आहे. प्रज्ञा या गोष्टीचं इतकं सुंदर व्याख्या मी आजपर्यंत ऐकली नाही, त्या वेळेला मी ऐकली. प्रज्ञा याचा अर्थ प्रगाढ आणि प्रगल्भ असं ज्ञान.
विद्या ह्याचा अर्थ विशेष ज्ञान आणि प्रज्ञा ह्याचा अर्थ प्रगल्भ आणि प्रगाढ असं ज्ञान. किती सुंदर व्याख्या आहे की नाही प्रज्ञेची. तर ह्या प्रज्ञेचा विकास जिथे घडतो त्याला म्हणायचं शिक्षण. प्राचीन भारतीय शिक्षणाचं श्रेष्ठ उद्दिष्ट हे ज्ञानार्जन, शील संवर्धन, संस्कृती रक्षण, चारित्र्य घडवणं, सगळ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करणं हे शिक्षणाचं उद्दिष्ट होतं. ते पाट्या लावून फिरत नव्हते. नुसते पाट्या लावतात, फिया घेतात, जिथल्या तिथेच, काहीच घडत नसतं. सर्वांगीण विकास असा एका दिवसात आणि 4-5 शिबिरं घेऊन कोणाचाच सर्वांगीण विकास होत नसतो. सर्वांगीण विकास ही तपश्चर्या आहे. ती अशी एका दिवसात जादूची काडी फिरवल्यासारखे विकास होत नसतात. ते तपश्चर्या आहे वस्तुतः. मौखिक परंपरा असल्यामुळे यज्ञसंस्थेमुळे यज्ञ यागादी धर्मकृत्यांसाठी आवश्यक सर्व वैदिक मंत्रांचं पठण विद्यार्थ्यांकडून करून घेतलं जात असे. वर्षानुवर्ष अगदी काटेकोरपणे स्वर उच्चारासकट वैदिक मंत्र विद्यार्थी न कंटाळता म्हणत असत. उत्तम स्मरणशक्ती, मेधा आणि अतिशय मृदू स्वभाव या विद्यार्थ्यांचा घडत असे. मेधाशक्तीचा विकास हा अतिशय आवश्यक अशी गोष्ट आहे. तुमची प्रज्ञा आणि मेधा ही जोपर्यंत विकसित आहे, तुमची स्मरणशक्ती ही अतिशय उत्कृष्ट राहते. असो तर गुरूंविषयीची कृतज्ञता, प्रेम, आदर आणि जिव्हाळा त्या काळामध्ये असे. आणि आश्रम देखील अतिशय भव्य असत आणि आश्रमामध्ये कष्ट करून विद्यार्थी शिक्षण घेत असत. आवश्यक सगळा जीवन व्यवहार हा विद्यार्थ्यांना त्या आश्रमांमध्ये शिकवला जात असे. साधं बागकाम असू दे, कृषीकर्म असू दे, लाकडं गोळा करून आणणं असू दे, चुलीमध्ये घालायची लाकडं गोळा करून आणणं असू दे, नदीवरून पाणी भरणं असू दे, ह्या सगळ्या गोष्टीतून तो विद्यार्थी आत्मनिर्भर बनत असे. आणि तो अतिशय आत्मविश्वासू असा युवक होऊन तो समाजामध्ये जेव्हा उतरेल तेव्हा स्वाभाविकपणे समाजाचं नेतृत्व करायला तो निश्चितच सबल असणार, हो की नाही. आणि त्याच बरोबरीनं तिथे अत्यंत सुंदर पद्धतीनं शस्त्रास्त्र शिक्षणसुद्धा सगळ्या वर्ण आणि आश्रम सगळ्या वर्णांना शस्त्रास्त्र शिक्षणसुद्धा दिलं जात असे. की राष्ट्रावर जर संकट आलं तिथल्या एकाएक नागरिकांनासुद्धा हातात शस्त्र घेऊन गेलं पाहिजे अशा पद्धतीचं शिक्षण हे त्या कालखंडामध्ये आश्रमांमध्ये मिळत असे. फार मागे कशाला जायला पाहिजे. या गुरुकुलाचं जे मी आत्ता जे काही वर्णन केलं ते परवापर्यंत आत्ता मी 9वीला जो धडा शिकवते शंकर खरात यांचा, माझे शिक्षक माझे संस्कार, त्यांनी सांगितलं खेडेगावामध्ये जे काही शिक्षण त्यांचं झालं शाळांमधनं, किंवा आता हे रघुनाथ माशेलकरांचा धडा होता. रघुनाथ माशेलकर ही व्यक्ती अशी आहे, अत्यंतिक गरिबीतनं वर आलेली ती व्यक्ती आहे. वही नसायची तर कागद शिवून त्यांच्या आईनी, त्यांना वह्या नव्हत्या तर कागद शिवून त्यांना वह्या पुरवलेल्या आहेत रघुनाथ माशेलकरांच्या आईनी. तर ह्या लोकांनी लिहिलेलं आहे की आम्ही शाळेच्या बागकामासाठी सुद्धा कामं केलेली आहेत, शाळेमध्ये बागकामं केलेली आहेत, शाळेमध्ये स्वच्छता केलेली आहे. जपानसारखं जे उन्नत प्रगत राष्ट्र आहे तिथे प्रत्येक विद्यार्थी हातात झाडू घेऊन आधी शाळा झाडतो. एका रात्रीत उन्नती घडत नाही. आपल्याकडचा विद्यार्थी नको, जाऊ दे तो विषयच नको, डोकं तापायला नको. तर असं तर हे तपोवन किंवा गुरुकुल हे अशा पद्धतीनं चालत असे. आणि गुरु शिष्यांचा अतिशय प्रदीर्घ असा सहवास एकमेकांना होता. आपण जेव्हा विश्वामित्रांचा चरित्राचा भाग बघितला तेव्हा आपण हेही बघितलं की रामचंद्रांना बला अतिबला विद्या त्यांनी दिल्या आणि रामचंद्रांचा साठी म्हणून जे जे करता येईल ते सगळं विश्वामित्रांनी केलं. आता जेव्हा आपण शिक्षण संस्थेविषयी बोलणार तर त्यावेळेला आपण ते अजूनच याच्यानी बोलता येईल, विस्तारानं बोलता येईल. यज्ञसंस्था स्वर्गातील देवांचे या जगातील संगमस्थान वैदिक काळात यज्ञ रूपानं, म्हणजे स्वर्गातले देव आणि आपण पृथ्वीवरचे लोक यांच्यामध्ये एकमेकांमध्ये कसं कम्युनिकेशन होणार, तर ते कम्युनिकेशन यज्ञामार्फत होत असे. तर जीवनातली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक क्रिया ही यज्ञाशी जोडलेली होती.
वैदिक कालखंड हा यज्ञप्रधान असा कालखंड आहे. प्राणीमात्रांना दीर्घ जीवन प्राप्त होण्यासाठी अन्न, पाणी, हवा, वस्त्र, निवारा हे सगळं शुद्ध स्वरूपात मिळावं यासाठी यज्ञाला प्राधान्य होतं. वैश्वदेवासारखा किंवा अग्निहोत्रासारखा घरगुती छोट्या यज्ञापासनं त्या अश्वमेध आणि याजसूय यासारख्या महान यज्ञांपर्यंत सगळ्या यज्ञांचं विशेष असं स्थान होतं. यज्ञ याचा अगदी साधा आणि सरळ अर्थ श्रद्धापूर्वक दुसऱ्यासाठी केलेला त्याग म्हणजे यज्ञ. म्हणजे आपलं संपूर्ण जीवन हे यज्ञच आहे. त्यातल्या त्या स्त्रियांचं जीवन हे निश्चितपणे यज्ञ आहे. कारण आपण सकाळी सकाळी जो गृहयज्ञ सुरू करतो ते आपलं काम रात्रीच थांबतो. आणि खरं सांगू का, आपल्या स्वतःपेक्षा सुद्धा आपण कुटुंबासाठी, कुटुंबातल्या नातेवाईकांसाठी, सगळ्यांसाठी करत असतो. त्यामुळे आपण स्वतःची पाठ ठोकून घ्यायला काहीच हरकत नाही. आपलं प्रत्येक कर्म हे यज्ञ स्वरूपच आहे. सकाळी चहा ठेवून त्यात चहापत्तीन साखर घालणं ती पहिली आहुती आहे. तिथून जी सुरुवात होते ते रात्रीचं जेवण झाल्यावर कट्टा पुसून झोपणे, संपलं आपलं वैदिक कर्म. हे सगळं यज्ञकर्म आहे आपल्यासाठी असो. कारण त्यामुळेच तर आपण जे आनंदाने करतो आणि त्यामुळे ह्या सगळ्यांचं भरण पोषण आणि पुष्टी होते. मग नाही आहे का ते यज्ञकर्म आहेच की. मग ज्या ठिकाणी एका दिवसापेक्षा जास्त दिवस यज्ञ होत असत तर तिथे विद्वत चर्चा, प्रवचनं, पुराणं आणि कला दर्शन घडत असे. देशकाल परिस्थितीवर चर्चा घडत असे. विभुलांचा सत्कार होत असे आणि जनतेचं संघटन म्हणजे लोकांचं संघटन त्यामुळे होत असे. यज्ञाचं प्रधान गोष्टी काय आहेत? 3 कर्तव्य म्हणजे विभुलांचा सत्कार, लोकांचं संघटन आणि दान देणं. हे 3 गोष्टी यज्ञामध्ये फार महत्त्वाच्या आहेत. रामायणातल्या सगळ्यात लक्ष वेधणारे यज्ञ म्हणजे अश्वमेध, जे सगळ्यात आधी दशरथ राजांनी केला आणि ते नंतर रामचंद्रांनी केला. तर त्या अश्वमेधाविषयीचं जे काही सविस्तर वर्णन ते जेव्हा आपण यज्ञसंस्थेवर स्वतंत्रपणे प्रवचन करू त्यावेळेला आपण त्या विषयाचा आढावा घेणार आहोत. ऋषींविषयीचं जे कार्य आहे, ऋषींनी संपूर्ण वेदकाळात काय किंवा रामायण काळामध्ये ऋषींनी जे योगदान दिलेलं आहे तर त्याविषयीचं विवेचन तर आपण इतके महिने केलंच होतं. पण त्याचं 1 दिवसाचं प्रवचन आपण अतिशय थोडक्यात सारांश रूपात निश्चितपणे करायचं आहे. आपण जसं देवनिर्मितम देशम म्हटलं तसं ऋषी निर्मितम राष्ट्र. राष्ट्र ही जी संकल्पना आहे ही ऋषींमुळे निर्माण झालेली आहे. ऋषी निर्मितम राष्ट्र म्हणजे शीलाचा गौरव आहे, त्यागाचा गौरव आहे, चारित्र्याचा गौरव आहे. आणि राष्ट्राचं खरं वैभव जर काय असेल तर ते तप, स्वाध्याय, पावित्र्य, शांती, समाधान आणि आध्यात्मिक सामर्थ्य हे राष्ट्राचं खरं विवक्षित लक्षण आहे आणि हे खरं वैभव राष्ट्राचं आहे. आत्मज्ञानी ऋषींनी जगाचं कल्याण करण्याच्या दृष्टीने सृष्टीच्या सुरुवातीला जी दीक्षा घेऊन तप केलं त्यामुळे राष्ट्र निर्माण झालं. काही ऋषींनी तर ब्रह्मदेवांपासून दीक्षा घेऊन तपश्चर्या केल्या आणि राष्ट्राची उन्नती, राष्ट्राचं संवर्धन, राष्ट्राचं संरक्षण करण्यासाठी आपलं संपूर्ण जीवन वाहून घेतलं, समर्पित केलं. त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की रामचंद्रांच्या जन्माच्याही आधीपासनं या सगळ्या ऋषींनी ही गोष्ट ठरवून घेतली होती की ही जी असुरी संस्कृती बोकाळती आहे, वाढीला लागली आहे आणि रावणाची ही जी सत्ता सगळीकडे पसरते तर त्याला कुठेतरी शह दिला गेला पाहिजे. आणि म्हणून हे अश्वमेधाचं निमित्त झालं. दशरथ महाराजांच्या अश्वमेधाचं निमित्त करून ह्या सगळ्या ऋषींनी या सगळ्या योजना रामचंद्रांच्या जन्माच्याही आधीपासनं करून ठेवलेल्या होत्या. आणि म्हणून त्या वेळेला त्या प्रसंगाला ऋषींच्या तोंडची पण वाक्य आहेत, मी तुमची वाटच बघत होतो. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल, अरे यांना कसं कळलं की रामचंद्र यांना भेटायला जाणार आहेत. प्रत्येक तुम्ही जर प्रसंग बघितलेत तर ते ऋषी म्हणतात मी तुमची वाटच बघत होतो. ह्याचा अर्थ काय की रावणाच्या सत्तेला शह देण्यासाठी रामचंद्रांचा जन्म होणार आहे आणि हे पुढे जाऊन हे सगळं कार्य घडणार आहे. आणि ह्या सगळ्या कार्याचं नियोजन हे त्रिकालदर्शी जे ऋषी आहेत त्यांनी केलेलं आहे. वैयक्तिक मोक्षासाठी जी साधना करून
मोक्षमुक्तीचे अंतिम उद्दिष्ट साध्य करण्यात वानप्रस्थी ऋषींनी धन्यता मानली असती, पण तसं न करता युगानुयुग चिरस्मरणीय राहील असा गौरवशाली इतिहास रामायण रूपानं साकारला गेला आणि त्यामध्ये ऋषींचं योगदान हे अतिशय महत्त्वाचं आहे. वैदिक कालखंडातली शासन व्यवस्था. धर्मशास्त्राचा इतिहास म्हणून मूळ इंग्लिश काण्यांचं पुस्तक आहे, त्याचं अनुवादित बापट म्हणून त्यांनी केलं आहे. तर त्यांनी फार सुंदर सांगितलं आहे राज्यकर्त्याची कर्तव्य काय काय आहेत, राज्यकर्ता कसा असला पाहिजे आणि त्यांनी कशा पद्धतीने समाजाचं स्थैर्य राखलं पाहिजे, विकास कसा केला पाहिजे, ह्याची सगळी लक्षणं ही त्या विस्ताराने दिलेली आहेत. आचार व्यवहार, न्यायदान, प्रायश्चित्त याबद्दलचे नियम हे राजधर्मामध्ये आहेत. राज्याची 8 अंग कुठली? स्वामी म्हणजेच राज्यकर्ता, अमात्य म्हणजे जो त्याला सल्ले देत असतो असा, ज्याला आपण प्रधान म्हणतो किंवा अमात्य, जनपद किंवा भूप्रदेशात राहणारे तेथील नागरिक लोक, दुर्ग, तटबंदी, राजधानी, नंतर राष्ट्राचा खजिना, दंड म्हणजे शिक्षासुद्धा कुठल्या गोष्टीला कशा करायच्या हेही धर्माने निश्चित केलेलं आहे. मी म्हणलं ना, प्रत्येक जे जे अंग आहे ते धर्माधिष्ठित आहे. प्रत्येक ठिकाणी धर्म हा आलेलाच आहे. सैन्य कशा पद्धतीनं सैन्याची रचना असली पाहिजे, या सगळ्या गोष्टी एकमेकांना पूरक असल्या पाहिजेत. जणू काही शरीराचे अवयव जसे एकमेकाला पूरक असतात, तशी ही सगळी अंग एकमेकांना पूरक असली पाहिजेत. तेव्हा ते प्रशासन, तेव्हा ते शासन हे धर्माधारे होतं आणि ते सुव्यवस्थित होतं आणि ह्या शासनामध्ये लोकही अतिशय सुस्थिर आणि समाधानी राहू शकतात. राज्यकर्त्याचा अंगी अंतरंग आणि बहिरंग गुण कसे असले पाहिजेत? अंतरंग गुण म्हणजे त्याच्याकडे शक्ती असली पाहिजे, औदार्य असलं पाहिजे, चांगल्या वाईट गोष्टीची त्याला परीक्षा असली पाहिजे, तप, विद्या, वैभव, स्वभावामध्ये समतोल आणि सत्यवचनीपणा असला पाहिजे. आज आश्वासनं दिली, निवडून आले, गेले विसरून, तसं नसलं पाहिजे. सत्यवचनीपणा असला पाहिजे. शरीर आणि मनाची शुद्धता असली पाहिजे. कार्यामध्ये तत्परता असली पाहिजे. प्रसंगी प्रखर असलं पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी, ही सगळी कौशल्य राजाच्या ठिकाणी असली पाहिजेत, जे आपल्याला प्रभू रामचंद्रांच्या ठिकाणी तर होतीच, त्याही बरोबर आपल्या लक्षात आलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांकडे सुद्धा ही सगळी अंतरंग लक्षणं निश्चितपणे होती. जेव्हा आपण समर्थ रामदासांनी छत्रपतींचं वर्णन केलं आहे, त्यामध्ये ही लक्षणं आपल्याला दिसूनच येतात त्यांनी केलेल्या वर्णनानुसार. असो, तर त्या पद्धतीनं बाह्य लक्षणं काय आहेत? तर मंत्री, पुरोहित, याज्ञिक यांची निवडणूक राजाने करायचे, त्यांना निवडायचं आहे. सत्पात्र ब्राह्मणांना दानं द्यायची, प्रजाजनांचं रक्षण करायचं, ह्या सगळी त्यांची बहिरंग गुणं आहेत. वाल्मिकी रामायणामध्ये ह्या सगळ्या राजनीती धर्माचा अतिशय विस्तारानं आपल्याला मागोवा घेता येणार आहे. त्याचा उहापोह आपण त्यावेळेला करणारच आहोत. बालकांडात पण त्याची चर्चा आहे. अयोध्याकांडामध्ये भरत आणि प्रभू रामचंद्रांचं जे संवाद आहे त्यामध्ये पण राजनीतीचा विचार झालेला आहे. अर्थव्यवस्था. चतुर्विध पुरुषार्थामध्ये अर्थ हा दुसरा पुरुषार्थ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर राष्ट्र हे अतिशय समृद्ध होण्यासाठी तिथली अर्थव्यवस्था ही अतिशय सुयोग्य असणं गरजेचं आहे. तिथला व्यापार आणि राजकोषामध्ये ह्या सगळ्या व्यापाऱ्यांनी दिलेला जो काही कर स्वरूपामध्ये येणारा निधी असेल तर तो अतिशय योग्य मार्गाने, धर्माच्या मार्गाने मिळणं हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय आवश्यक असं आहे आणि त्याचा उहापोह आपण त्या वेळेच्या प्रवचनामध्ये विस्ताराने करणार आहोत. तुम्ही सगळे कंटाळले आहेत का? काय झालंय? एकदम असे गंभीर चेहरे दिसले म्हणून. कारण आता काय सांगू का, जेव्हा मी विस्ताराने त्या गोष्टी बोलणार असेल तेव्हा कुठेतरी विनोदाचा आधार होऊ शकतो. आता विनोद करायलाही जागा नाही, कारण
एवढा मोठा विनोद झाला की आता शेवटची 2च मिनटं राहिली. त्यामुळे आता मी विनोद करावा म्हटला तरी माझाच विनोद होईल. त्यामुळे आता थोडीशी कळ काढा. 2 किंवा 3 मिनटं फार तर फार मी घेईन. असो, तर युद्धतंत्र, रामायण काळातलं युद्धतंत्र आणि वैदिक युद्धतंत्र म्हणजे वेदांमध्ये सुद्धा वर्णन आहेत. युद्धाची अनेक वर्णनं वेदकाळात पण आहेत. आणि वैदिक काळाचं वैशिष्ट्य असं आहे की हे जे कोणी राजपुरोहित आहेत किंवा ऋषी आहेत त्या सगळ्यांनी संरक्षणाची जबाबदारी संपूर्णपणे स्वीकारलेली आहे. अगदी महाभारत काळातल्या द्रोणाचार्यांपर्यंतचा इतिहास जर आपण बघितला असेल तर ही जी गुरुकुलं आहेत किंवा हे जे कोणी ऋषी आहेत त्या सगळ्यांनी संरक्षणाची पण व्यवस्था तितक्या चोखपणे स्वीकारलेली आहे असं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे गुरुकुलांमध्ये शस्त्रास्त्राचं शिक्षण हे देखील दिलं जात असे. धनुर्विद्या, मुष्टियुद्ध, गदा, तलवार ही शस्त्र चालवणं, त्याचप्रमाणे मंत्रशक्तीवर आधारलेली दिव्य अशी अस्त्र, ब्रह्मास्त्रासारखी अतिशय संहारक अस्त्र, त्याचे प्रयोग आणि उपसंहार ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान या ऋषींजवळ होतं आणि सुयोग्य व्यक्तीलाच ते या प्रकारची दिव्यास्त्र प्रदान करत असत. राजाच्या विजयासाठी म्हणून जे आवश्यक ते सगळं कौशल्य हे ऋषी पणाला लावत असत. गुप्तहेर असत. शत्रुपक्षाविषयीची बित्तम बातमी कौशल्याने मिळवण्याचं काम हे गुप्तहेरांचं असेल. युद्धाचे सुद्धा धर्माला धरून असे नीतिनियम होते. निशस्त्र व्यक्तीवर, बेसावध व्यक्तीवर चुकूनही शस्त्र चालवायचं नाही. सूर्यास्तानंतर युद्धविराम होत असे. जखमी सैनिक, मग तो आपल्या बाजूचा असो वा अन्य बाजूचा असो, जखमी सैनिकाची सूर्यास्तानंतर शुश्रूषा करणं हा सुद्धा धर्म मानलेला आहे. कपटानं आणि अचानकपणे विरुद्ध बाजूच्या सैन्यावर हल्ला करायचा नाही. जे अश्वत्थाम्याने केलं आणि द्रौपदीची 5ही मुलं हकना त्यानं मारली, सूडबुद्धीने मारली आणि त्याचा परिणाम जो व्हायचा तो घडला. असो, तर हे युद्धाचे नियमसुद्धा धर्माला आधारित होते. रथसेना, अश्वसेना, हत्ती, पायदळ हे सगळं सैन्य रचनेचं स्वरूप अतिशय काटेकोरपणे आणि नियोजनबद्ध असं असायचं. रामायणाच्या युद्धकांडामध्ये या सगळ्याचं सविस्तर वर्णन आपल्याला त्या वेळेला बघायला मिळणार आहे. कारण युद्धकांड हे खूप मोठं आहे. रामायणाचा बराचसा भाग हा युद्धकांडाचा खूप मोठा आहे इतर कांडांपेक्षा सुद्धा. असो, एकंदर आता आपण हे एक विषय म्हणजे एक मुद्दे एका दिवशी असं बोलणार आहोत. दर महिन्याला असताना तर साधारणपणे मी हे 8-9 विषय काढलेले आहेत ज्याच्यावर मी सविस्तर तासभर तुम्हाला कंटाळा येणार नाही अशा पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न निश्चितपणे करणार आहे असं मी तुम्हाला नुसतं आश्वासन नाही, वचन देते. तर हा संपूर्ण विषय वैदिक संस्कृती आणि रामायणकालीन धर्मसंस्कृती अतिशय विस्तृत असा विषय. मानवी जीवन ज्या गोष्टीवर अवलंबून आहे त्या सगळ्यांना धर्माचा आधार आहे. अगदी कुटुंब व्यवस्थेपासून ते युद्धभूमीपर्यंत सगळ्या ठिकाणी धर्म आहे आणि तो कशा पद्धतीनं आहे त्याचा आपल्याला सविस्तर विवेचन त्या पुढच्या काळामध्ये करता येणार आहे. असो, सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की रामायणातले जे म्हणून व्यक्तिरेखा असतील त्या सगळ्या ह्या कशा आहेत तर चिरंतन सत्याच्या प्रकाशामध्ये त्यांनी आपलं चारित्र्य घडवले आणि म्हणून त्या आजही अजरामर आहेत. मृत्यू हा देहाला आहे पण तुमचं कर्म हे तुम्हाला शाश्वत करत असतं. तुमचं कर्म हे तुमचं नाव इतिहासामध्ये कोरून ठेवत असतं आणि तुमचं कर्म तुम्हाला अजरामर करत असतं. याचा अनुभव आपल्याला रामायणातल्या व्यक्तिरेखा जेव्हा बघतो तेव्हा निश्चितपणे कळून येतो. यावत चंद्र दिवाकर रामायणातल्या सगळ्या व्यक्ती अगदी जटायू संपातीसारखे पक्षी असू देत, वानर असू देत, त्या सगळ्यांनी आपल्याला अखंडपणे प्रेरणा दिलेली आहे. देवाऱ्यातल्या शांत नंदादीपाप्रमाणे ह्या सगळ्या व्यक्तिरेखा आपल्यासाठी मार्गदर्शक आहेत. तर एकूणच पुढील व्याख्यानामध्ये आपण
धर्माचं स्वरूप वैदिक आणि रामायणकालीन आणि त्याच्या बरोबरीने अधर्म म्हणजे काय, कारण नुसतं धर्म म्हणजे काय समजून घेताना अधर्म म्हणजे काय हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यात पण ही गोष्ट आपण बघणार आहोत की रावण हा ऋषीपुत्र होता, वेदांचा अध्ययन झालेला होता, असं असून सुद्धा तो दुराचारी का होता, असं असून सुद्धा त्यांनी स्वतःच्याच हाताने स्वतःच्याच कर्माने स्वतःचाच राज्यासकट सगळा विध्वंस का करून घेतला ह्याची कारणमीमांसा आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघूया. तुर्तास झालेली सेवा प्रभू रामचंद्रांच्या चरणी अर्पण करूया आणि आज सेवेला पूर्णविराम देऊया. राजाधिराज रामचंद्र